एका बाजूला उंच पुरा सूरज पष्टे, त्याच्यासोबत लिटिल मास्टर, वंडर बॉय, धावांचा मशीन सागर पाटील. एक उजव्या हाताचा फलंदाज तर एक डावखुरा फलंदाज. बघा डीजेचे प्रोप्रायटर इथं आलेले आहेत. काय नाव यांचं? जयेश ना तुझं नाव? अक्षय. अक्षय इथं आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. ते स्वतः डीजेचे प्रोप्रायटर आहेत. पहिलं षटक टाकण्यासाठी ॲज युजल महापोलिसा तोपखान्यामधला पहिलं शस्त्र, पहिलं अस्त्र आसिफ शेख. याच्यातून जिंकल ती कोणती मॅच होईल यानंतर? यानंतर होईल दानिवानी यांची. पहिला चेंडू राईट आमोद गेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला चेंडूला जोरदार मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केले जाते, मात्र पंत तटस्थ आहेत. कुठल्या प्रकारे पंचांवर या अपिलाचा प्रभाव होत नाहीये. पुन्हा एकदा आशिफ या षटकातला दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पंच आमच्या बाजूला वळतात. हात समांतर, धावांतर, डाव्या एसटीच्या बाहेरनं पहिलेला चेंडू. आसिफ पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि डिक्लेअर झोन मध्ये जातो एका धावेसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 वर. चेंडू टाकून झाले 2, धावा झाल्या 2. चांगला नियंत्रित चिवट तिखट मारा करतोय आसिफ. कुठल्याही प्रकारचे मोठे पटके सूरजला मारू देत नाहीये. षटकातला तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यांना खणखणी दणदणी. पंचांचा इशारा काय येतोय? काय की पंचांनी इशारा केला नाही. षटकार का? ओके यस. जोपर्यंत पंच मयूर आपला अधिकृत इशारा येत नाही तोपर्यंत आम्ही स्कोरवर काही लिहिणार नाहीये. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 वर. 8 वर का? ओके. मंगेश कुलकर्णी इथे येतात. लिजंड क्रिकेटपटू, मास्टर ब्लास्टर, पुढचा जमाना. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यानं मारलेला, वन बाउन्सनी गेलेला क्रॅकिंग शॉट चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते बरोबर 12 वर. षटकातला 5वा चेंडू आसिफ यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला निर्धाव चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट पुढील चेंडू.
यावेळेला पुन्हा एकदा चेंडू उंच उडवला जातोय आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते. आमचे स्कोरर सांगतायत बिनबाद 13. आणि षटक संपलं का? ओके. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेल्यानंतर बॅट्समन चॉईस राहील. कुठल्या फलंदाजाने स्ट्राईक घ्यायची सिंगल डिक्लेअर झाल्यानंतर ते बॅट्समन चॉईस राहील. वेळेचा अपव्यय होतो. पंच मयूर त्यांना हुसकवा. नवीन गोलंदाज होतं आसिक आणि स्ट्रायकरला डावखुरा मास्टर ब्लास्टर विनाशक असा फलंदाज द किलर सागर पाटील. यावेळी पंचांचा इशारा हा समांतर धाव अवांतर. लिटिल बॉय सागर याच्या डोक्यावरनं खूप डोक्यावरनं जातोय चेंडू. नॉट रिचेबल फलंदाजाचे आणि वाईड बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली 14. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. नो बॉलचा इशारा पंचांकडनं. ओमकार घरात आलेले चिकन चोपडं व्यक्तिमत्व. फ्री हिट. हा पुढच्या मॅचला आपण तयारीत राहायचा. केंद्रातून नियुक्ती आलेली तुमची केंद्रातून हायकमांड कडून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 15. फ्री हिटचा चेंडू. यावेळेला मात्र फ्री हिटच्या चेंडूवर जितक्या वेगाने प्रहार करायला पाहिजे तो काय प्रहार करण्यामध्ये सागर सारखे आहे का? तरबेज फलंदाजाला मास्टर ब्लास्टर घनाघाती तडफदार फलंदाजाला जमलेलं नाही. एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 16. पुन्हा या षटकामधला दुसरा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर करून चेंडूला टोलवलं जात आहे. थोडंसं फंबलिंग होते, थोडंसं गचाल, थोडंसं दळबद्री क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 18वर. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू निर्धावचे आणि वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. धावसंख्या वाईट बॉलने पोहोचली ती 19. आशिक. षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट.
रिव्हर्स स्वीप मारण्याचा अनाकलनीय प्रयत्न अयशस्वी ठरतोय. चेंडू निर्धाव पडतोय. आशिक राईट आर्म हवा. सुरेख हळुवारपणे टाकलेला चेंडू. षटक संपल्याची पुन्हा वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि इथे मात्र गडी बाद होतोय. लॉंग ऑफला सीमा रेषेजवळ झेल देऊन बाद होतोय. सूरज पष्टे पहिला झटका. 1 बाद 20. पुढचा चेंडू. यावेळेला चेंडूला उडवलं जात आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. काय किती धावा? एकच. ओके. धावा जाऊन पोचले ते 21. 1 बाद 21. पुन्हा एकदा आशिक यांचा पुढचा चेंडू. धावसंख्या 22 वर पोहोचलेली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम घोटगाव बाद झालेला फलंदाज सुरेश पष्टे. योगा करतायत. योगा अजूनही फिट आहेत. मंगेश कुलकर्णी अजून फिट आहेत. त्यांच्या जोडीला असलेले चंद्रकांत पांढरे 1 पायासन केलं दोघांनी. 1 पायासन. गेम स्पीडअप करा. पंच गिव्ह देम स्ट्रिक्टली वॉर्निंग. गोलंदाजीसाठी येतोय आकाश परिहार. राईट आर्म हवा. लवली डिलीवरी. लहराती हुई, बलखाती हुई, अंगड़ाई लेती हुई गेंद. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र ऑन द राईज मारण्याचा प्रयत्न केला जातो. मिड विकेटच्या चेंडू खोलवर येतो. 1 धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वर. पुन्हा एकदा गोलंदाज
आकाश. राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजवीकडनं. यावेळेला मात्र चेंडूला फेकून दिलंय डीप मिड विकेट वरनं. उत्तुंग षटकार या डावामधला मला वाटते दुसरा षटकार आणि या षटकारानं धावसंख्या 29 वर का. पुढचा चेंडू. याला पुन्हा एकदा जोरकस फटका खोलवर टप्प्याचा चेंडू मारला जात आहे. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं अशक्य. धावसंख्या जाऊन पुढे 1/30. पाता पाता या अंतिम षटकातले आकाश यांचे 4 चेंडू टाकून झाले. शेवटचे 2 चेंडू निर्णायक चेंडू आणि खेळण्यासाठी पुन्हा एकदा आशिष पाटील इज ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. धावसंख्या जाऊन पुरली 31. शेवटचा निर्णायक अंतिम चेंडू. पुढचा चेंडू आणि फेकलंय उडवलंय. यहाँ पर पहले ही अटकलें लगाई थी कि आखिरी गेंद पर जरूर सिक्सर आएगा और सिक्सर आ गया. स्कोर बढ़ता हुआ यहाँ पर किती 37 38 टू विन द मॅच. मापोली संघाला 38 धावांची गरज. या 38 धावा करताना संघर्षमय लढाऊ झुंजार योद्धा असलेला टीम घोडगावचे गोलंदाज नक्कीच मापोली संघावर कुरगोडी करण्याचा प्रयत्न करतील. आणि मापोली संघ जो आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दिमागदार अगदी चॅम्पियन अगदी विजेत्याच्या थाटामध्ये गोलंदाजी फलंदाजी करून त्यांनी क्रीडा रसिकांची मनं जिंकलेली आहेत. बघूया या 38 धावा करताना काय जिगरबाज खेळ करतात की घोडगावचा संघ त्यांच्या मुसक्या आवळतोय त्यांची नाकाबंदी करतोय. याचं धावतं समालोचन करण्यासाठी पुन्हा एकदा गणेश पांडव. तर नक्कीच धन्यवाद सर. सावत्र मॅचच्या दिशेने आपण पाहतोय जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 38 धावा बनवायच्या आहेत. एक मोठी लढत आहे, एक मोठा संघर्ष आहे या ग्रामीण टेनिस विभागामधील आपण पाहतोय. कारण भिवंडी ग्रामीणमधील दोन्ही गाव आमने सामने भेटत आहेत, प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतात उपसरपंच अर्क्या चषक 2024 मध्ये जिंकणारी टीम आता धानिवच्या विरोधात शेवटची मॅच खेळेल. आपण पाहिलं तर क्वालिफाय 3. दोघांकरता हा महत्त्वाचा लढा आहे, महत्त्वाचा संघर्ष आपण पाहतोय. एका साईडनं सागरचे बॅकस्ट्रोक पाहिले, सागरचा तोच खेळ आज देखील पाहायला मिळाला. आशिष पाटील आपण पाहतोय, सागर पाटीलला पाहतोय, सूरज पष्टे आहे आणि लेजंड ऑफ घोडगाव अतुल पानवेला देखील मी पाहतोय. अशा पद्धतीनं आता फील्ड आखली जाणार आहे. आणि बॉलिंग मार्कवरती द स्टार्ट ऑफ द गेम मिस्टर भुवन बॉलिंग मार्कवरती आलाय. दोन्ही बिग बॅटर मैदान शॉटमध्ये आहेत, पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक कोणाकडे असेल आपण पाहतोय. परफेक्ट चारी साईड प्रेक्षक राजा आपल्याला पाहायला मिळतोय. एक गाव क्रिकेट आपण पाहतोय या विभागातील. आणि मात्र मी म्हणेन अनेक वर्षापासून सर्व प्रेक्षकांचं मन जिंकलं यतीन पाटील आमचे परम मित्र उपसरपंच. कारण खऱ्या अर्थानं युवा नेतृत्व कसा असावा, यतीन पाटील सारखा असावा. आज एवढ्या वयामध्ये खूप मोठी उंचवडी घेतली आहे आणि 51,000 रुपयाची या विभागातील पहिली स्पर्धा जी मात्र सक्सेसफुल बनवतोय. तर की जाऊया, उद्या मात्र अंतिम दिवस आहे. मागच्या दिशेनं जिंकण्याकरता
टीम मापोली स्ट्रायकर एंडवरती आहे अरबाज यावर लिबाडचा एज भुवन एक नवीन खेळाडू आहे ज्याने नुकताच आता क्रिकेटमध्ये स्टार्ट केलाय एक नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अरबूज जरी नसेल तरी मात्र आपल्या प्रॅक्टिसवरती आपलं सरावमध्ये क्रिकेटचं अलेख लिहिण्याकरता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय टीम मापोलीकडचा आपण जर पाहिलं तर अरबाज आणि नॉसेगती उमरला मी पाहतोय टीम मापोली देखील गेल्या वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फॉर्ममध्ये होती यावेळी चेंडू उडवलाय चेंडू मात्र स्क्वेअर लेगला चाललाय सर आपण पाहिलं तर एक सिंगल स्क्वेअर लेगचं शतक थोडंसं मात्र खराब पाहायला मिळतं दुसरा धावायचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावाच्या सहाय्यानं स्कोर कार्ड पाहिलं तर फलकावरती आहे टीम मापोली 2 या धावसंख्येवरती आहे 38 धावा या जर पाहिलं तर आताच्या टायमिंगमध्ये एक बलाढ्य मोठी ताकद आहे एक खूप मोठी ताकद आपल्याला पाहायला मिळते कारण 18 चेंडूने 38 धावा बनवायच्या तर मात्र जोपर्यंत फलंदाज अरबाज या खेळाडूंना अक्षरशः गेल्या वर्षी आमदार ट्रॉफी सामले या ठिकाणी 50,000 रुपयामध्ये स्वतःचा खूप मोठं श्रेय दिला होता एवढं टिप करतोय बॉलला हलक्या हातानं चेंडू मात्र सर मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चाललाय थर्डमॅन त्या ठिकाणी मध्ये कव्हर बॅकअप करेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा दोघांमध्ये कॉल कनेक्शन पहा दोघांमध्ये तालमेल पहा हेच ॲट्रिब्यूट आहे कारण क्रिकेटमध्ये दोघांमधली ही मात्र एवन जोडी पाहायला मिळते जे मैदानच्या आतमध्ये काम करते खूप चांगल्या पद्धतीनं डिफेन्स करतोय खूप चांगल्या पद्धतीने फुटवर्क करतोय खूप चांगल्या पद्धतीने बॅकवर्ड पाहायला मिळतात आणि पहिल्यांदा पाहिलं तर अरबाज ज्याचं नाव आहे 14 बॉल यावेळी चांगला स्ट्रोक आहे इनटू द गॅप इज अ क्लिअर ॲज अ डाऊन द हिअर फटक्यामध्ये खऱ्या अर्थानं ट्रॅकिंग शॉट पाहायला मिळाला चेंडू परफेक्ट डिफरंट मध्ये निघून गेला 1 बाउन्स 3 बाउन्स चौकार पाहायला मिळाला शॉट सिलेक्शन प्रॉपर आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये फलंदाजी पाहतोय चांगला स्ट्रोक होता सर्वत्र पाहिलं तर डाऊन हिअर पाहायला मिळतोय थोडंसं एकदा कव्हर बाकी होतं मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डीपमधनं चेंडूला सरळ मात्र गॅपमधनं पाठवून दिलंय स्कोर कार्ड फलकावरती 8 4 चेंडू आता फक्त फेकून चालेत 5वा बॉल त्यावेळी हायटेड बॉल पंच मयुरेश पाटील आम्हाला दर्शवताना व्हाईट बॉल व्हाईट शेड उतरलं गेलाय पहिल्या दिवसामध्ये पाहिलं गुरुवारमध्ये खऱ्या अर्थात जबरदस्त मॅचेस पाहिला ज्या ठिकाणी पाहू शकाल पडगे सेतनं मात्र भोईरपाडा दुर्गेश आणि टीम कालच्या दिवसामध्ये वसई ग्रामीणचा पुणेचा बोलबाला राहिला गोखीवरे यावेळी स्लाइस करतोय बॉलला अतुल पानवे तर लेजन ऑफ टेनिस बॉल खऱ्या अर्थानं आज ही 40+ असेल तरी मात्र क्रिकेटच्या मैदानावरती फेल्ड करताना पाहायला मिळते नाराज होऊ नका खऱ्या अर्थानं तुमच्याकडनंच क्रिकेट शिकलो आणि खऱ्या अर्थानं या समोर कक्षामध्ये प्रवेश केला थेमीच आपण अतुल पानवेला पाहतोय त्या ठिकाणी चेंडूला थोडंसं स्लाइस केलं होतं बॅकफटला जाऊन पंच करतं अक्षरशः मात्र टेक्निकल शॉट म्हणतात ना टी म्हणजे टेम्परामेंट टी म्हणजे टेक्निकल टी म्हणजे टायमिंग हा खेळाडूचं प्रॉपर आहे पाहायला मिळतोय स्कोर कार्ड फलकावरती 13 शेवटचा बॉल फ्लॅटेड मात्र कनेक्शन मिळालं नाही आहे टायमिंग प्रॉपर नव्हतं एक सिंगल आली आहे सूरज फर्स्ट त्या ठिकाणी ऑनसाईडला फील्ड करतोय एक सिंगल सायनं 6 चेंडूचा खेळ मेंटेन पॉवर प्लेचा कंप्लीट झाला स्कोर कार्ड फलकावरती जर पाहिला तर टीम मापोली विदाउट लॉस ऑफ 14 या धावसंख्येवरती आहे जिंकण्याकरता 38 बनवायच्यात इथनं जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 24 धावा प्रति षटकामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 12 धावा पण जर पाहिलं तर इथनं बनवायच्यात तर एका साईडनं मात्र एक अष्टफूल खेळाडू आपल्या बॉलिंग मार्कवरती येतं आशिष पाटील ज्याचं नाव आहे संध्याच्या हंगामात थोडंसं मात्र इन्फॉर्म 18% नाही आहे थोडंसं स्ट्रगल करतोय असं म्हणतात ना की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात मात्र दिवस सेफ नसतात कारण कधी आपण जर पाहिलं तर मात्र क्षण बदलतात आणि ते जर मत आहे कारण दिवा नाही वात बदलते स्वप्न नाही साकारणं बदलतं आणि तेच आपण आशिष पाटील करतं पाहतोय पुनश्च आपल्या गावाकरता यावेळी काय कनेक्शन आहे सरळ चेंडूला फेकून देतोय बॅकवर्डला गेला क्रॉस झाला आणि सरळ मात्र दर्जेदार स्ट्रोक्स A1 क्वालिटीचा हा षटकार पाहायला मिळाला रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल यस दिजे सहा धावे स्कोर कार्ड टीम मापोली 20 अरबाजची फलंदाजी
या संध्याच्या हंगामामध्ये इन्फॉर्म आहे. खूप चांगल्या पद्धतीने यावेळी अप्पर करता विचार होता, चेंडू मुवमेंट केलाय, चेंडू हवेमध्ये आहे. पत्रवृत्ती पाहिला तर यावेळी आशिष पाटील स्वतःवरती नाराज, कारण झेल कॅरी करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडमध्ये ज्या ठिकाणी फील्ड आपण पाहतोय. मात्र झेल सुटल्यानंतर आपण जर पाहिलं तर षटकार आला आणि कॅच घेतल्यानंतर बाहेर गेला खेळाडू पाहतोय. 10 चेंडू आणि जिंकण्याकरता 12 धावा. एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. मापोली बॅटिंग करतीये, बॉलिंग मार्क वरती आहे आशिष पाटील. घोडगाव 2 चेंडू होती, 2 षटकार ठोकले गेले. तिसरा बॉल त्यावेळी परफेक्ट बॉल, त्यावेळी सुंदर चेंडू होता. आता परफेक्ट डायमंड बॉल परफेक्ट पाहायला मिळाला. थोडंसं मात्र सिपला लालूच देखील दिली होती गोलंदाज आशिषनं. 3 चेंडू, एक सिंगल करवरती या, एक सिंगलच्या साईन स्कोर कार्ड जाऊन ते फलकावरती 27 या धावसंख्येवरती. 9 चेंडू आणि 11 धावा. त्यावेळी चांगला स्ट्रोक आहे चेंडू मध्ये, त्या ठिकाणी फील्डवरती पाहतोय आणि झेल जो होतं कॅरी अँड मिस्टर उमर यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय परतीच्या प्रवासाला. पहिली सफलता आशिष पाटीलच्या नावावरती. नवीन बॅटर मैदान शातमध्ये येईल, त्याआधी मात्र कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. उपसरपंच अर्के चषक, त्याआधी ऐकूयात डीजेला. थोडी टीम अनेक वेळेला आमने सामने वीळला आहेत, कारण एकच तालुका आणि खऱ्या अर्थाने एकच जिल्ह्यामध्ये प्रवास क्रिकेटची स्टार्टअप पाहायला मिळाली. त्यानंतर अनेक मैदान शातमध्ये आमने सामने अनेक वेळा आम्ही देखील पाहिली आहेत. आणि कसं आहे, आशिष पाटील पुनश्च एकदा करतोय कमबॅक, पुनश्च एकदा आपल्या खऱ्या अर्थानं जबाबदारी घेऊन बॉलिंग मार्कवरती आहे. कारण एक गाव क्रिकेट काय शिकवत आहे, ना नावासाठी काय पैशासाठी, ओनली वन फक्त आपल्या गावासाठी. मी माझ्या गावाचा टी शर्ट प्रदान केलाय ना, तर माझ्या गावाचा सपोर्ट असेल, मी माझ्या गावाकरता खेळेन. हा एक गाव क्रिकेट आपल्याला शिकवत आहे. चालत मागच्या दिशेनं यावली चेंडूला उडवलाय, मात्र आज अ बिग 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 षटकार. काय स्ट्रोक होता, सरळ मात्र फाईन मध्ये फेकून दिलाय बॉलला प्रेक्षणीय स्टँड मध्ये, ज्या ठिकाणी रणजित दादा किनी यांचं सिम्बॉल पाहतोय. धन्यवाद डीजे. 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 5 धावा. शेवटचा बॉल. मात्र यावेळी मॅच खलास. सरळ मात्र 4 षटकार या ओव्हर मध्ये आले. खरब गोलंदाजी केली आहे खरं अर्थानं आशिष पाटीलनं. जबाबदारी मात्र थोडीशी मागात ठरली. बरोबर म्हणतो ना, क्रिकेटमध्ये अनुभव जरी असेल तरी मात्र प्रॅक्टिस महत्वाची आहे. ॲज अ इम्पॉर्टंट क्रिकेट ॲज अ प्रॅक्टिस, कारण प्रॅक्टिसशिवाय क्रिकेट हा खेळच नाही आहे मित्रांनो. चला, बिग मॅच, बिग टफ फाईट. थोडी कॅप्टन्स टीम पालघर वसई ग्रामीण, आपण पाहिलं तर धानीव गाव, तिथनं मात्र गावदेवी धानीव. चला, आपला कर्णधार विश्वनाथ जाधव आणि एका साईडनं असिबॅन टीम, उमरान टीम हापोली, यांच्यामध्ये मात्र टॉप 4 मधून जाण्याकरता तिसऱ्या मॅच करता पाहायला मिळणारा एवन क्वालिटी क्रिकेटचा दर्जेदार आणि उमेद आणि प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं अपेक्षा देखील असेल. चला, टीम धानीव आपला कॅप्टन आणि टीम महापोली